विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. नारायण साळगावकर, माननीय नारायण साळगावकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं व त्यांच्याबरोबर इतर मान्यवरांनाही त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. नारायण शुभम करोति कल्याण आरोग्य शत्रुबुद्धे विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दीपज्योति नमोस्तुते. संत तुकाराम असो, संत ज्ञानेश्वर असो, सौभाग्य असो, इतर अनेक संतांनी ज्या दिव्याचा आधार घेऊन ज्या दिव्याच्या प्रकाशाने अनेक अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले, आपली हिंदू संस्कृती आपल्या समाजाला वाट दाखवण्यासाठी ज्या दिव्याचा आधार घेऊन जे ग्रंथ लिहिले गेले त्याच दिव्याला आम्ही वंदन करून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर या क्षणी माननीय स्वर्गीय आहे या व इतर अनेक गायकांना, इतर अनेक भजनी कलाकारांना त्यांचं देहांत झालेलं आहे, ज्यांनी आपले पूर्ण जीवन भजनासाठी अर्पण केले आणि भजनासाठी ते सतत झटत राहिले. अशा अनेक कलाकारांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वांना विनंती आहे की जोरदार ताण्यांच्या कडकडाटात सर्वांचं या सोहळ्यात सहभागी व्हावे. ताल, तबला आणि गायनाचा मेळ म्हणजेच भजन. मला वाटतं भजनाचा अर्थ, भजन म्हणजे काय किंवा भजन कशासाठी करावे, ते कोणी करावे आणि कसे करावे हे त्यांच्याबरोबर मला जे बोलून कळलं ते कित्येक ग्रंथ वाचून किंवा कित्येक मोठमोठ्या कलाकारांना ऐकून सुद्धा कळलं नसतं. गावात रुजलेले अनेक दिग्गजांबरोबर ज्यांनी काम केलं, ज्यांचा साहित्य, संगीत आणि नाट्य क्षेत्रात अग्रेसर असलेले, सदैव या क्षेत्रात कार्यरत असलेले आदरणीय परशुराम काणकोणकर अनेक स्पर्धेसाठी, अनेक गायन कलाकारांसाठी जे एक प्रेरणास्थान म्हणून आज उभे आहे असे आमचे परशुराम काणकोणकर सर. कोणत्याही कलाकाराला फार महत्वाचं असतं म्हणजे आपल्या मातृभूमीचं संपूर्ण गोमंतकाभर त्यांचं जरी नावलौकिक झालं असतं तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ते अजूनही आपल्या मातृभूमीपोटी त्यांच्या मनात आदर आहे, त्यांचा गौरव आहे. म्हणून हा सत्कार खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं अभिनंदन करावं. आता मी विनंती करतो हे बी असा माझे सगळे मान्यवर समोर बसलेले माझ्या भावा आणि बहिणी, आज खूप आनंदाचा दिवस असो. कारण हे संगीत म्हणतात, हे संगीत माझ्या सुद्धा रक्ताना. कारण आज जो हो कार्यक्रम आयोजित केला कला आणि सगळं गणेश कला केंद्र, ते समोर बसलेले हे स्वर्गीय अशी माझे वडील असतात. आज त्यांचे तुम्ही हा येतो त्यांचं मान हे पुढचे ह्या लागे ह्या म्हणजे बाबा पहिले शिकवू आणि अंगा बसले सगळे मजे थोडे असताना थोडे काही तर आम्ही लहान लहान असते आणि त्यांना आम्ही शिकून आम्ही एकामध्ये राहून ना भेदभाव करीत असताना माझ्या बाबांनी हा कला शिकवून स्टार्ट केली. अशा महान व्यक्तीचे हांव सोडू गर्वान आज साठी बोलता माझी. कारण हांव सुद्धा एक ल्हानशे कलाकार म्हणतात. म्हजो नाटकाचो ग्रूप हा 15 वर्सां चलयता, भजनाचो ग्रूप आसा 15 वर्सां महिलांचो चलयता. आणि ह्या बाबान दिलेली शिकवण आज जे कितें हांव हांगा उबें आसा ते ह्या महान व्यक्तीच्या आशिर्वादान आणि त्याची थाप माझी फुड्यान घेऊन आज कलेन तर हांव असलेच पण पॉलिटिक्सान सुद्धा पावले. कारण नाव मिळेले
आज मेरेन बापायचे कसलेच नाव आम्ही सकल घालू ना आणि बापांचा आमचा आशीर्वाद देऊन जवळ दिसता. खरोखरच तुमच्या सगळ्यांचे स्वर्गणेश कला केंद्र धरगड यांनी हे उल्हास करून आज हे कलेचे तुम्ही जो आताच म्हटले कलाकार केदर जाऊन कलाकाराच्या पायात जमिनीवर असतले आणि तोच खरा कलाकार. कारण कला ही म्हणताना जो खरंच संगीतकार असतो तो काहीतरी वाजल्या पण त्याची सहजच मान घालतली तोच कलाकार. तुम्ही हांगा जायते पंगड येतले आपली कला सादर करतले ही अशो लहान लहान तुम्ही जर हे दवरल्या स्पर्धा दवरल्या जाल्यार आज आपल्या कलाकारांक सुद्धा आपली कला सादर करपाक एक चान्स मेळटा. आणि अशेंच न्हू की तुम्ही जसे ह्या कलाकारांनी फुडें येयली आपली कला आणि तुमकां आमकां सारकेंच जाय तशें आमी आमची संस्कृती जपूंक जाय आनी आमी आमच्या भुरग्यांक सुद्धा हे कलेन घालूंक जाय. आणि जर टायम घेयना खूप उलोवपाचें आसा. आज आनंदान एक हृदय भरून येयलें की तुम्ही सगळ्यांनी ह्या जाग्यार म्हाका आपयलें म्हाजो मान केल्यार तुमच्या मनाक आवडटलें थँक्यू. अशीच तुमची चालूच आसूनी आणि ह्या गुरुजीचा आशीर्वाद तुमच्या सदतीत फाटीशी असतो असे म्हाका दिसता. देव बरें. किंवा तुमच्याशी संवाद साधणार किंवा बोलणार, परंतु आज या भक्ती महोत्सवात उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार मूर्तींचे मी अभिनंदन करतो. माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. म्हणजे मी धारगडला राहतो, वेर्णाला कामाला जातो. मध्येच मी गोवा बेल्ला इथे भाड्याला एक रूम घेऊन राहत होतो आणि तिथंच एक साईबाबाचं मंदिर आहे. एक वडाचं मोठं झाड आणि त्या वडाच्या झाडाखाली साईबाबाचं मंदिर. आणि माझा नित्याचा कार्यक्रम असायचा की दर गुरुवारी मी त्या साईबाबाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी जायचो. कारण एकच असायचं, तिथं परशुराम सरांचं गाणं असायचं, त्यांचं भजन चालू असायचं. त्याचा आनंद घेण्यासाठी मी नित्य नेमत जायचो. त्यांना कदाचित ते माहीत नसेल पण मी भरपूर आनंद घेतलेला आहे त्यांच्या गायनाचा. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय की झालो असे रीता कामा, म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जसे षडरूप गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्यामध्ये भगवंताचा वास होतो, तशा आजच्या सत्कारमूर्ती हे परशुराम सर आहेत. म्हणजे अगदी साधी व्यक्ती. तसं बघितलं तर अत्यंत मोठे कलाकार आहेत. पण आज सुद्धा मी जेव्हा गोवा वेल्ला जातो तिकडे एका लॉन्ड्रीमध्ये मी माझे कपडे इस्त्री करायला देतो तेव्हा ते समोर उभे असतात सकाळी सकाळी हाफ पॅन्ट घालून. मला माहित नाही त्यांचा व्यवसाय संगीत किंवा गायन सोडून व्यवसाय काय आहे माहित नाही. पण मी विचार करतो अरे एवढा मोठा कलाकार किती साधा, म्हणजे असा उभा आहे. त्यांनी कदाचित मला कधी बघितलं असेल नसेल माहित नाही. पण खऱ्या कलाकाराची ओळख अशी असते की तो कलेनं कितीतरी मोठा असला तरी माणूस म्हणून जेव्हा आताच सूत्रसंचालकांना सांगितलं तसं पाय जमिनीवर असतात आणि मला वाटतं त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि ही खरीच त्यांच्यातील मोठ्या माणसाची एक मोठी ओळख आहे. आणि म्हणून ते या सत्काराला खरोखरच योग्य मनुष्य आहे. मी अभिनंदन करतो स्वर गणेश कला केंद्राचं की त्यांनी आज अगदी योग्य व्यक्तीचा इथं सन्मान केलेला आहे. तसेच आम्ही शांबा शेट्टी, मला त्यांचं नाव माहीत नव्हतं पण आम्ही त्यांना कातो म्हणून ओळखतो. त्यांच्याशी आमचा तसा दृढ संबंध आलेला आहे. म्हणजे आम्ही पांडुरंग राऊळ सरांकडे येणं जाणं, मग त्यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र चंदन शेट्टी आहे आणि त्यांच्याबरोबर ते पण प्रत्येक भजनाच्या कार्यक्रमाला दिसतात. बरोबर म्हणजे संगीताचा आनंद असला की माणूस कशी सवड काढतो, आवड असली की सवड मिळते म्हणतात. त्याचं एक अत्यंत म्हणजे मोठं उदाहरण शांबा सर आहे. त्यांचं पण आज कौतुक करतो. आपण गोवेकर तसं बघितलं तर पण ही संतांची संस्कृती आणि संतांचे जे संस्कार आहेत हे महाराष्ट्र भूमीतून जसे एक नदी वाहत जशी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाते तसे हे संस्कार आपल्याला महाराष्ट्रातून जरी मिळालेले आहेत. त्या संस्कृतीची मोठी छाप जरी आपल्यावर असली तरी आपण गोवेकरांची जेव्हा ओळख करून देतो किंवा हे भजनाचे आणि नाटकाचे वेडे आहेत. आणि स्वर गणेश कला केंद्र भक्ती महोत्सव जेव्हा आपण
त्यांनी हा आयोजित केलेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. खरोखरच मी लहानपणापासून मोठा होईपर्यंत अनेक स्पर्धा बघितलेल्या आहेत, जिथं 5 वर्ष चालतात, मग 6व्या वर्षी बंद होतात, मग 7व्या वर्षी कुठली तरी दुसरी संस्था येते, काहीतरी सुरू करते. पण मला आशा आहे ज्या अनुषंगाने त्यांनी हा मार्ग जोपासलेला आहे, नक्कीच त्यांचा मार्ग खूप पुढे घेऊन जाणार आहे त्यांना. आणि आता ही स्पर्धा त्यांची वर्षानुवर्ष अशीच होत जाईल अशी मी आशा बाळगतो. एका गोष्टीची पुन्हा आठवण करून द्याविषयी वाटते की जेव्हा वाल्ह्या कोळीला वाल्मिकी आपल्या नारद मुनींनी भेट दिली, त्यांना राम राम असा मंत्र उच्चारायला सांगितला. त्यांना राम माहीत नव्हता, पण मारा आणि मरा हे माहीत होतं. ते म्हणाले मला मरा कळतो, राम नाही कळत. ते म्हणाले तुम्ही मरा म्हणा, मरा 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 राम राम राम. ते मराचं राम कधी झालं कळलं नाही. पण तुकाराम महाराजांचा अभंग आहे, उपरटे नाम वाल्मिकी बोलिले तेही वंद्य केले नारायण. म्हणजे आपण भक्ती महोत्सव जरी स्पर्धेच्या रूपात असला तरी नकळत मला माहीत आहे इथं जी पथकं येणार आहेत, नकळत त्यांच्या तोंडून स्पर्धेच्या रूपानं का होईना भगवंताचा नामोच्चार आपण इथं पाहणार आहोत. आणि नारायण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या नवविधा भक्तीपैकी कीर्तन आणि श्रवण या दोन्ही भक्तींचा भरपूर आनंद आपण आज लुटू अशी अपेक्षा करतो. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो, संस्थेचे अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलू दिल्याबद्दल या संस्थेचे धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. Yeah.